जो काही आम्ही प्रत्येक वार्डात फिरत आहे, अक्षरशः म्हणजे डोळ्यात कधी कधी अश्रू येतात की ज्याप्रमाणे विधानसभेला भाऊंना या प्रत्येक वार्डातून सहभाग दिला, त्याचप्रमाणे आत्ता सुद्धा त्या खूप आशेने आम्हाला आमच्याकडे बघून आणि आपल्या संगमनेरच्या या नगरपालिकेच्या विकासासाठी त्यांचं आपल्याला मत फार म्हणजे अक्षरशः ते म्हणे, ताई आम्ही भाऊच्याच मागे आहो. आपले जे नवीन चेहरे उमेदवाराचे आहेत त्यांच्या प्रत्येक वार्डात म्हणजे खूप छान असा प्रतिसाद आहे, कारण की सर्व जनतेला हे दिसलं आहे की वर्षभरात भाऊंनी जो काही विकास केला आहे संपूर्ण तालुक्याचा, तोच विकास आपल्या नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी जे कामं प्रत्येक वार्डात बऱ्यापैकी कामं आणलेले आहे आणि पुढे त्याच आशेने ते आपल्या भाऊंकडे बघत आहे की हे भाऊ आपले उमेदवार सगळे नगरसेवकाचे, नगराध्यक्ष पदाचे ताई हे सगळे आपल्या नगरपालिकेत सगळा विकास घडून आणणार आहे. त्यासाठी आम्हाला खूप छान प्रतिसाद भेटत आहे आणि ही जनताच दाखवून देत आहे की पुन्हा एकदा ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे आणि हे जनतेकडून आम्हाला ऐकायला भेटते. यातही आम्हाला खूप आनंद आहे, कारण की ही जनता आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या पाठीशी एक अदृश्य हात, त्यात अदृश्य हात आणि संपूर्ण जनता म्हणजे की ज्या लाडक्या बहिणी त्याही, जे ज्येष्ठ आहेत तेही, सर्वच म्हणजे हे अगदी उत्साहपूर्त भाऊंच्या पाठीशी आहे आणि त्याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे. आणि तेवढ्याच जोमाने आमचे नगरसेवक जे आहेत ते सुद्धा निवडून येणार आहे आणि आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा महायुतीचे निवडून सर्व येणार आहे आणि त्याच जोमाने आम्ही संगमनेरचा विकास पुढील जो गेल्यावर मागे झाला नाही, तो पुढील या 5 वर्षात नक्कीच आम्ही इतका विकास करणार आहे की जनता सुद्धा तितक्याच ज्या आशेने आज बघती त्याच आशेने आम्ही संपूर्ण त्यांचं म्हणजे म्हणतात ना, अक्षरशः जे काहींचे डोळे झाकलेत तरी त्यांना तो विकास दिसला नाही, पण आज आम्ही डोळे उघडे असतानाच त्यांना त्यांच्या पुढच्या तरुण पिढीला तो विकास दिसून आणणार आहे. आणि जनतेच्या भरपूर अपेक्षा आहेत की रस्ते म्हणा, गटारी म्हणा, लाईट म्हणा, ह्या सगळ्या म्हणजे अक्षरशः त्यांच्या ज्या छोट्या छोट्या गरजा आहे त्या कधी पूर्ण झालेल्या नाही. बऱ्याच ठिकाणी त्यांचे जागेचा प्रश्न आहे की घरे नावावर नाही. ह्या सगळ्या प्रश्न सोडवण्याचा आमचा ध्यास राहणारच आहे आणि जी तालुक्यात म्हणा, आपली पालिकेत म्हणा, शहरात जी म्हणजे छोट्यातले छोटे ज्या वाडी वस्ती आहे शहरात आपली, त्या छोट्यातल्या छोट्या वाडी वस्तीतल्या छोट्यातल्या छोट्या माणसाला आपल्याला भाऊंना आपल्या बरोबरीने न्यायचा आहे, हाच आमचा ध्यास आहे आणि आम्ही तो पुढे कायम आमच्या सेवेत चालू ठेवणार आहे.